ओके, चालू करूया मॅडम ट्रेनिंग. आता ते आपलं सॉफ्टवेअर आहे बघा, बिझनेस ERP. डबल क्लिक करा आणि ओपन करा. लेफ्ट साईडला एनिडेक्सच्या खाली 3 नंबरचं, वरून 3 नंबर. हा, हे सॉफ्टवेअर आपलं सॉफ्टवेअर ना बाहेर काढून ठेवूयात म्हणजे त्यांना बरोबर. हो, आता काढूया. आता डबल क्लिक करून ओपन करा. आता तुम्हाला देतो इथे शॉर्टकट करून. इथे कंटिन्यू बटनला क्लिक करायचं. एंटर मारा. आपली गार्गी सुपर मार्केट आहे ना, त्याला इथे युजर ID 1 टाका. 1 टाईप करा, डायरेक्ट एंटर मारा. पासवर्ड पण 1. ओके, एंटर मारा दोनदा, अजून एकदा, बस की सॉफ्टवेअर लॉग इन जाईल. युजर ID पासवर्ड सध्या तुमचा 1-1च आहे. एकदम इझी. 1-1 टाकून लॉग इन करा. ओके, आता आयटम्स ऍड करण्यासाठी राईट साईडला बघा मॅडम, आयटम्स नावाचा ऑप्शन आहे बघा, प्रोडक्ट ऍड करा. हो, त्याला क्लिक करा. न्यू बटनला क्लिक करा. ओके, करा प्रोडक्टचं नाव ऍड. बारकोड असलेलाच करू काय ऍड? हो, कोणते बारकोड असलेला पण घ्या, नसलेला पण नसते बसा. प्रोडक्टचं नाव टाका. बसा, तुम्ही बसा. त्याच्यावर बारकोड नाही ना, त्याचं काम करायचं काय? हो, ते तर आहेच. इथे प्रोडक्टचं नाव टाका. सगळं कॅपिटल्स मध्ये टाकलं तर बरं. कॅप्स लॉक ऑनच करून ठेवा. ते हेच राहिलं बघा. कॅप्स लॉक ऑनच आहे तुमचं, डायरेक्ट टाईप करा. ओके, ऑन करून ठेवा, मग कॅपिटल टाईप होत जाईल. ग्रामेज बदलत राहतात. हो, ग्रामेज FMCG प्रोडक्टला ग्रामेज कंपनी बदलत राहते, खरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे ना ते आधीच केलेलं मग ते दुसरं करतात. हा सगळ्यात मोठा विषय. बरोबर. ओके, एंटर. ते शॉर्ट नेम ऑप्शनल आहे, तिथे नाही टाकलं तरी चालू शकता. ओके, एंटर मारा. इथे टॅक्स पे घ्या. सध्या काय GST वगैरे नाहीच आहे ना तुमचा. इथे T प्रेस करा. टॅक्स फ्री मध्ये सेट करून ठेवा. टॅक्स फ्री. T प्रेस करा की टॅक्स फ्री येणार. ओके, बस एंटर मारा द्या. एंटर मारा द्या डायरेक्ट. या एंटर मारा. एंटर. इथे आता परचेस प्राइस पण ऑप्शनल आहे, नंतर तुम्ही टाकू शकता. एंटर मारा. इथे सेल प्राइस किती रुपयाने तुम्ही सेल करणार आहे. ओके, एंटर. आणि MRP पण हो मॅडम. ओके, बस. आता तिथे खाली बघा, एकदम काहीच नाही. तिथे सेल प्राइस टाकलात ना, त्याच्या एकदम शेवटचा कॉलम आहे बघा, ओपनिंग स्टॉक. त्याच्या खालचा, बरोबर त्याच्या खालचा. हा, इथे किती नंबर ऑफ पीस अवेलेबल आहे ते इथे टाकायचे लगेच, आणि सेव्ह बटनला क्लिक करायचे. हो, काय ना, ती जेव्हा आपण परचेस टाकला ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होते, ते टाकायची काय गरज नाही. एंटर मारून सेव्ह करा किंवा डायरेक्ट सेव्ह बटनला क्लिक करा. एंटर झाला. सेकंड. आता त्याच्यामध्ये एक राहिलं मॅडम, बारकोड अपडेट करायचा. ओके, एस्केप करा. बरोबर ना, आपल्या कंपनी अजून एकदा एस्केप मारा. ओके, पुन्हा या आयटम लिस्टला. तिथे प्रोडक्ट आपला ऍड झालेला असणार बघा, त्याच्यावर डबल क्लिक करा. तिथे बघा, आपण सेल प्राइस आणि टाकले बघा, तिथे बारकोड ऑटोमॅटिक आता सॉफ्टवेअरने जनरेट केला. राईट साईडला बघा. हा, तो डिलीट करून टाका. जर कंपनीचा असेल तर तो घालून टाकायचा आणि हा स्कॅन करायचा. हो, डायरेक्ट स्कॅन करायचा. तो अपडेट झाला बघा. बस अपडेट बटनला क्लिक करा वरती. ज्या प्रोडक्ट ना कंपनीचे बारकोड असतात ना, ते का आपण तेच वापरू शकतो. येस. हो, बस. आता पुढचा प्रोडक्ट, नवीन विंडो आलीच आहे. ठीक आहे, करा. आता न्यू बटनला क्लिक करा पुन्हा. हो, ओके, नेक्स्ट प्रोडक्ट ऍड करा. हो, तो पण समजलं ना. बस अजून एक, फक्त एक प्रोडक्ट ऍड कर. हा करा, हा करा. बारकोड आहे ना, बारकोड वाला कोणता आहे? हा घ्या. बारकोड वाला अजून एक ऍड करूया. मग तुम्हाला
विदाउट बारकोड वाला नेक्स्ट ऍड करू. बरोबर. टॅक्स पे ठेवा, एंटर मारत या. सेल प्राइस टाका, MRP टाका, नंबर ऑफ स्टॉक टाका. आणि हे एकदम इझी आणि सोपं आहे. याच्यात काय कॉम्प्लिकेशन काय ठेवलंच नाहीये. इथे बारकोड बरोबर. ओके. प्रोडक्ट वरचा स्कॅन इथे स्टॉक टाकायला राहिला मॅडम. ओपनिंग स्टॉक एंटर मारा तिथे एकदा किंवा डायरेक्ट एंटर मारा. तिथे क्लिक करा ओपनिंग स्टॉकचे तिथे बरोबर. इथे टाका किती पीस पाहिजे आणि सेव्ह करा. एंटर मारा किंवा डायरेक्ट वरती बटन सेव्ह केलं तरी चालतं. ओके ठीक आहे, झालं आता सेव्ह. आता इथे डायरेक्ट मग ते सेव्ह झालं इथे दुसरं आपल्याला वरती न्यू विंडोची न्यू प्रोडक्टची विंडो आली बघा. डायरेक्ट तुम्ही इथून सेव्ह करू शकता. नवीन मागे येऊन एकदा अजून एकदा एस्केप करा. आता पुन्हा या. आता पुन्हा आयटम लिस्टला आलं की सगळे अपडेटेड सगळे दिसणार तुम्हाला. आयटम्सला क्लिक नाही झाले, आयटम वर क्लिक करा. आले बघा सगळे. ओके. तिथे तुमचा ओपनिंग स्टॉक पण दिसतो. 3 आणि 6 आपण टाकलेत बघा. असे तुम्ही प्रोडक्ट ऍड करायचे. आता ज्याचे स्टिकर लावायचे तो प्रोडक्ट बघूया आपण. न्यू बटनला क्लिक करा. सेम कोणतं घेऊया? शुगर वगैरे आहे का पॅकिंग केलेलं? पॅकिंग काय केलेलं आहे ज्याचा बारकोड काढायचा आहे? असा एखादा प्रोडक्ट सांगा मॅडम. सांगा किती किलो? 1 किलोचे पॅक आहे की अर्धा किलो? ओके मॅडम बनवा. शुगर 1 kg. बरोबर. बाकी सेम टॅक्स फ्रीज येणार. सेल रेट वगैरे हो. फक्त हे सांगा मॅडम काय किती बॅग आहेत 1 किलोच्या? 1 किलोच्या किती आहेत? अर्धा किलोचे किती आहेत? मला फक्त 1 किलोचे सांगा किती आहेत. 1 किलोचे सांगा मॅडम. आणि सेल प्राइस किती 1 किलोची? विक्री किंमत 43. ओके. इथे सेल प्राइस टाकायची. MRP काय 47 काय असेल तर ओपनिंग स्टॉक टाका. बारकोड आता इथे टाकणार नाहीये. हो बारकोड इथे आपण स्किप करणार. तो सॉफ्टवेअर जनरल बस एवढं टाकून ना मॅडम ना एंटर मारण्याऐवजी तुम्ही डायरेक्ट सेव्ह बटनला क्लिक करू शकता किंवा एंटर मारून क्लिक कसंही करा तुम्हाला इझी वाटेल तसं. ओके करा. हो ओके. एस्केप करून बाहेर या. अजून एकदा एस्केप करा. आता पुन्हा आयटम लिस्टला. तिथे आयटम्स तुमचे 3ही ऍड झाले असेल. तुमचं क्लिक होत नाही बघा. हा तिथे क्लिक करा. ओके. शुगर आता तुम्हाला फक्त शुगरचं हे काढायचं आहे का 1 kg? डायरेक्ट इथे काय करायचं डायरेक्ट बारकोडला जायचं. वरती ऑप्शन आहे बघा बारकोड. येस सिंगल क्लिक करायची. ओके बटनला क्लिक करा. उजवीकडे बघा तिथेच आहे बघा. ओके हो. ओके का इथे तुम्हाला शुगर कुठे दिसते का बघा. ओके त्याला टिक मार्क करायची. समजून घ्या एक एंट्री क्वांटिटी प्रमाणे ऑटोमॅटिक तुमचे प्रिंटला घेतले बघा 6. जेवढे टिक मार्क कराल ना डावीकडे तेवढ्यांचे प्रिंट येणार. तिथे प्रिंट बटनला जायचं. माझ्याकडे क्वांटिटी आता जास्त आहे पण माझ्याकडे ऑलरेडी अर्ध्याची प्रिंट आहे. त्याची काढायची. मग तिथे डबल क्लिक करायचं. 6 आहे बघा. 6 क्वांटिटी 6 दिलेत बघा. तिथे ह्या ऍक्च्युली क्वांटिटी आहे प्रिंटच्या क्वांटिटी आहेत त्या. डबल क्लिक करायची तिथे. करा तिथे 6 वर. इथे चेंज करायचे 2 पाहिजे. येस इथे सपोज 2 करा एकदा. ओके एंटर मारायचा. इथे तुमचे 2च प्रिंट आहे. ह्या क्वांटिटी प्रिंटिंगच्या आहेत. परत एंटर मारायचा आणि पुन्हा डबल क्लिक. आता पुन्हा 6 करा होतं तसं. तर आपल्याला 6ला लावायचे आहेत. ओके ते आधी घालून टाका. काय ते गडबड झाली बघा. एंटर मारा. एंटर मारायचं एकदा. ओके असं झालं की आता प्रिंटला जायचं मॅडम. बरोबर. प्रिंटला जायचं. इथे प्रिव्ह्यू करायचं. इथे ह्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला बारकोडचा प्रिव्ह्यू पहा. तिथेच प्रिव्ह्यू बारकोड लेबल प्रिव्ह्यू पण बघता येतो बघा पहिला ह्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला समजतं आपलं काय कोणतं प्रोडक्ट आपण देतोय काय करतोय ते. ओके. आणि तिथे डावीकडे बघा मॅडम लेफ्ट साईडला इकडे प्रिंटरचा आयकॉन दिसतोय पहिलाच. येस त्याला क्लिक करायची आणि ओके बटनला क्लिक करायची. बस खाली बघा तुमचे 6 लेबल स्टिकर प्रिंट होऊन आले. अशा प्रकारे तुम्ही बारकोड पण जनरेट करू शकता आपण सुपर मार्केट. ओके इझी आहे बघा. आले प्रॉपर प्रिंट होऊन. ओके आता काय करा एक सेल बिल बनवूया. तेच घ्या बारकोडच घ्या. ओके हो एस्केप मारू. आपल्यामध्ये मॅडम ना ही विंडो आहे बघा. ही विंडो आपण अशीच ठेवून डायरेक्ट POS ला जाऊ शकतो उजवीकडे. म्हणजे मल्टिपल म्हणजे ते तुमचं काम तुम्ही नेक्स्ट टाइम इथे बघा समोर आता दिसत आहेत
हे बघा इथे प्रिंट दिसतंय, इथे परत तुम्ही बारकोड ला येऊ शकता, इथे पीओएस ला येऊ शकता. म्हणजे परचेस मारता पण तुम्ही सेल बिल मारू शकता, परचेस बिल तसं होल्ड ठेवू शकता. ओके, पीओएस ला यायचं, तर कर्सर इथे न्यू बटनला क्लिक करायचे. बरोबर, तर तिथे कस्टमरच्या नंबरवर पहिला कर्सर ब्लिंक होते बघा उजवीकडे वरती, कस्टमर नंबर. आपले नंबर टाकायचा असेल तर ऑप्शनल आहे, आता एंटर वरून पुढे यायचं. ओके, इथे आता आलं बघा, तिथे बघा आयटम्स, नाव वगैरे ऑप्शन पाहिजेत का तुम्हाला? ओके, ते ऑन करून देऊया. ऑन करून देऊया. ओके, हा हा, ओके. उधारीचं आहे ते ह्याच्यामध्ये मेंटेन करू ना, ते तुम्हाला सेल ऑप्शन आहे बघा, ज्याच्यात तुमचे रेग्युलर कस्टमर आहेत ना, जे तुम्हाला महिन्याभराने किंवा 2 महिने किंवा 15 दिवसांनी पेमेंट करतात, त्यांचं सेल मध्ये बिल बनवा, तिथे त्यांचं लेजर क्रिएट करायचं आणि मग तिथे त्यांचं पूर्ण रेकॉर्ड मेंटेन होणार. जे रेग्युलर कस्टमर आहे, वॉकिंग कस्टमर आहे, त्याचं पीओएस मध्ये कॅश वाले सगळे. उधारीचा कस्टमर तुम्हाला माहित असतं ना की बाबा ह्याला क्रेडिट मध्ये यायचं, मग सेल मध्ये. मी दोन्ही तुम्हाला आता बिल दाखवतो. पहिलं आता पीओएस मध्ये या, रेग्युलर कस्टमरचं पीओएस मधून बिल मारायचं. ओके, न्यू ला क्लिक करा. बरोबर, एंटर मारलं ते. ओके, एंटर मारत पुढे या. ओके, इथे प्रोडक्ट किंवा बारकोड स्कॅन करायचा आहे बघा, दिलेला आहे. ओके, तिथे ऑटोमॅटिक क्वांटिटी पडली बघा 1, हे पण एक स्कॅन करा. हो, ओके, आणि दुसरा करा. डबल असेल तर काय करायचं, ब्रिटानिया 2दा असेल तर 2दा स्कॅन करायचा. ओके, खाली बघा 2. आता ही प्रोडक्ट लिस्ट इथे दिसते, ती स्किप करण्यासाठी एकदा एस्केप बटन दाबा, तर तिथे प्रोडक्ट दिसतात बघा. शुगर 1 एक्झॅक्टली. रिपीट असेल तर सपोज आता सागर 2 बॅग असेल तर तुम्ही 2 क्वांटिटी तिकडे ऑटोमॅटिक प्लस होत जातात. एकाच ह्याच्यामध्ये फक्त क्वांटिटी इन्क्रीज होत जातात तुमची. हा, ओके, क्वांटिटी बघा. ओके, त्याच ह्याच्यामध्ये 2 क्वांटिटी ऍड झाल्या बघा. ओके, शुगर झाले 2, ब्रिटानिया 1 आणि तो ब्रिटानिया 2. ओके, आता टोटल बिल किती झाले सांगा? 277. तुम्हाला जर डिस्काउंट वगैरे काय असे ऑप्शनल आहे ते जर द्यायचं असेल तर इथे तुम्ही पर्सेंट मध्ये आणि इथे अमाऊंट मध्ये, सपोज 2 रुपये लूज द्यायचे, इथे 2 टाकलात की इथे 225 झाले बघा. ओके, 7 टाकायचे, 220 मध्ये राऊंड अप, असं तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, आता हे तुम्हाला सेव्ह करायचं. प्रिंट होऊन येणार का? हा, प्रिंट करू शकतो. डिस्काउंट किती दिलं काय ते प्रिंट होऊन येणार. म्हणजे त्याच्यावर म्हणजे मूळ किंमत 277 रुपये, 7 रुपये आपण त्याला डिस्काउंट दिलं, मग ते 7 रुपये तुमच्या ह्याच्या बिलावर डिस्काउंट म्हणून दिसणार प्रिंट मध्ये. अच्छा, हा, मग त्याला दिसणार, मग इझी पडतं कस्टमर. यस, हो, बरोबर, तिथे प्रिंट मध्ये कस्टमरला दिसतात ना तिथे प्रिंटिंग मध्ये. ओके, आता नेक्स्ट काय करा, ह्याच्यामध्ये सेव्ह आणि पुढे काय येईल ना, सेव्ह. आता सपोज तुम्हाला ते मल्टी मोड पेमेंट सिस्टम वापरायचं आहे का, जीपे मध्ये आलं, कॅश मध्ये आलं, कसं काय? मग ते प्लस बटन दिलंय बघा, ते 227 समोर प्लस बटन, इथे मोड ऑफ पेमेंटची विंडो येते बघा. कॅश दिलं तर कॅश, वरती ऑप्शन आहे ई वॉलेट. हा, त्याला क्लिक करायचं, डायरेक्ट वॉलेट मध्ये ते पैसे आले बघा, डावीकडे 227 डावीकडे बघा. परत कॅश मध्ये क्लिक केलं तर वरती जाणार अमाऊंट. कॅश ते कार्ड झालं, कॅश म्हणजे पहिले त्याच्यावर. तर टिक मार्क करा कॅश मध्ये. हा, ते बघा कॅश मध्ये गेले बघा 227. हा, इथे ओके करायचं. आता कॅश मध्ये झालं आणि सेव्ह बटनला क्लिक करा. यस, हो, इथे यस म्हणायचं. हो, यस म्हणायचं. इथे पण तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवतो बघा, परफेक्ट. आता डिस्काउंट दिलं असतं ना मॅडम आपण, तर तिथे डिस्काउंट आली असतं बघा 27 रुपये. ओके, इथे प्रिंटला क्लिक करा. हा, तिथे करा किंवा तिथे यस, ओके म्हणा. ओके, ते बघा, हे आपलं परफेक्ट बिल प्रिंट होऊन आलं बघा. ती गॅप राहते ते आपण कमी करूया, काय प्रॉब्लेम नाही. आयटमच्या खाली ती नाही. ओके, हे असं परफेक्ट बिल तुमचं प्रिंट होऊन येईल. ओके मॅडम, हे आता क्लोज करा. एकदम सोपं आहे, बघितलं ना तुम्ही, वापरत का एकदम लक्षात येणार तुमच्या. ही विंडो आहे ना मॅडम, हीच तुमची रेग्युलर, नो म्हणा त्याला, हीच विंडो तुमची रेग्युलर बिलिंग साठी ओपन राहणार. पीओएस वाली. सेलची तुमची होलसेलचं किंवा क्रेडिट उधारीवाली जे बिल आहेत ना, न्यू बटन. यस,
तिथून आपण क्रेडिटचा बिल मारणार जे उधारीचे आहेत तिथे एंटर मारत द्यायचं. एंटर 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 मारत द्यायचं पुढे. एक तुमच्या नावाचं बिल, हो तेच, एक तुमच्या नावाचं बिल आपण बनवूया प्रॉपर, नंतर आपण डिलीट करून टाकू. ओके, इथे आलो ना, इथे तर प्लस बटन आहे बघा मॅडम. एंटर एंटर पार्टी नेमच्या पुढे, यस, इथून प्लस बटनला क्लिक करून तुमचे कस्टमर ऍड करायचं. इथून एक तुमच्याच नावाचं ऍड करा बिल. ओके, बस. बाकी त्याचा मोबाईल नंबर वगैरे पाहिजे तर घेऊ शकता. ओपनिंग इथे एंटर, कस्टमरच राहिले इथे एंटर. इथे ओपनिंग बॅलन्स आहे ना, सपोज त्याची मागील काही उधारी असेल बा, मागचे 5,000 रुपये आहेत, मग ते इथे तुम्ही टाकू शकता. मग तो मागचा उधारीचा बॅलन्स प्लस तुमचा नवीन बिलाचा बॅलन्स तो ऍड होत जाईल तिथे. बस सेव्ह बटनला क्लिक करा. बाकी ऍड्रेस वगैरे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाका. हो, आणि सेव्ह बटनला क्लिक करा. बाकी एंटर एंटर मारत बसायची काही गरज नाही. तिथे ऍड झाला बघा ऑप्शन आपलं, सॉरी, कस्टमर तुमचा ऍड झाला. बस एंटर एंटर मारत आहे मॅडम. या एंटर एंटर मारत, एंटर मारा, एंटर. इथे आता आलं बघा, इथे तुम्ही स्कॅन करू शकता किंवा सर्च पण करू शकता, दोन्ही ऑप्शन आहे. डायरेक्ट स्कॅन मारला तरी तुमचं सेव्ह होणार. हो, आले बघा तुमच्या समोर. सिलेक्ट करायचं डाऊन एरो मारून, येस, क्वांटिटी टाकायची. बस एंटर एंटर मार द्या. रेट वगैरे तुमचा पडत जाणार ऑटोमॅटिक. नेक्स्ट, पुढचा. ओके, बारकोडचं एक स्कॅन करून बघा. ओके करा त्याला. पुन्हा जर येता ते घालवा ना मॅडम, ते बारकोड तो घालवा ना. हा, आता त्याच्यात हा तेच म्हटलं. हो हो, डिलीट केला. येस. ओके, तुमचा क्वांटिटी तुम्ही टाकलातच नाही बघा त्याला. नो म्हणा. आता सपोज तुम्हाला हे पण दाखवून ठेवतो. आता प्रोडक्ट मध्ये काय चेंजेस करायचा आहे किंवा त्याला सिलेक्ट करून डबल क्लिक करायचं, एंटर एंटर मारत द्या. यस, टाका क्वांटिटी. बस एंटर एंटर मारत द्या. आणि सपोज काही कारणास्तव एखादा प्रोडक्ट नकोच आहे तर खाली सिलेक्ट करायचा. आता ह्याच्यातले हे 2 प्रोडक्ट ऍड करा, ब्रिटनियाचे पण स्कॅन करून. ओके, दुसरा स्कॅन करा, दुसरा वाला पण. काय करायचं, फक्त एंटर करायचं. नाही, क्वांटिटी टाका, क्वांटिटी टाका. हा, ओके, एंटर एंटर मारत द्या. ओके, पीओएस मध्ये ते करायला लागत. हा, पीओएस मध्ये डायरेक्ट. ह्याच्यामध्ये पण एक मिनिट आपण चेक करूया. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक दाखवून ठेवतो काय. आता सपोज हे आपण 4 प्रोडक्ट ऍड केले बघा, ते शुगर आता डबल झालेत बघा आपले. पहिले सपोज एक प्रोडक्ट नको, चुकून एक ऍड केला आपण, मग तो जो नको त्याला सिलेक्ट करायचं आणि डिलीट बटन दाबायचं कीबोर्ड वरनं. बस, तो निघून गेला बघा. म्हणजे कधी तुम्हाला एडिट करायचंय, कस्टमर आयत्या वेळी कॅन्सल केला की डबल झाला स्कूल स्कॅन, तर तुमचं तुम्ही स्कॅन करू शकता. ओके, आता हे ऍड करून झालं का सेव्ह बटनला क्लिक करायचे. बिल किती झालं सांगा, 100. ओके, सेव्ह बटनला क्लिक करायचं, ओके करायचं. ओके, यस करा. पण आता इथे तुम्हाला बिल फॉर्मॅट आता छोटाच पाहिजे ना, करा तो सेट करून देतो. ओके, यस करा. हे आता मोठं आहे. ओके, वरचाच घ्या, जीएसटी कंपोजिशन. प्रिव्ह्यू बटनला क्लिक करा. इथून पण हे आता मोठा फॉर्मॅट आहे, तुम्हाला सेट करून देतो मी तो. ओके, क्लोज करा विंडो. तर आपला थर्मल प्रिंटर आहे, लेझर प्रिंटर नाही आहे, त्यामुळे छोटं लागलं. क्लोज करा, उजवीकडे आहे बघा क्लोज बटन. हा, हे पण क्लोज करा. आता ऍड केलेले बिल इथेच दिसणार बघा तुम्हाला मॅडम. ओके, बस न्यू बटनला क्लिक करा. नवीन बिल आजच्या तारखेची मागची बिल तिथे डेट वाईज तुम्ही चेंज करू शकता बघा. एकदाच करायची. बस एंटर एंटर मारू द्या. आता तुमचंच नाव आहे, तुमचंच घ्या. नवीन असेल तर प्लस बटनला क्लिक करून नवीन ऍड करणार. हा, आता बारकोड स्कॅन करायचे. ओके, बरोबर ना. इथे आता बारकोड वाईज डायरेक्ट इथे पण बिलिंग होईल, म्हणजे क्वांटिटी टाकत बसायची गरज नाही. एक मिनिट. जर डुप्लिकेट आयटम होत असेल ना स्कॅन, तर तिथे सॉफ्टवेअर अलर्ट देतं, पण तो गोष्ट ऑप्शन नाही लागत शक्य, तो ऑफच करून ठेवा. एंटर एंटर मारत द्यायचं पुढे. ओके, करा स्कॅन. डायरेक्ट स्कॅन केला तरी चालतं तिथे. ओके,
आता रिपीट मारला किती मारला तरी दाखवणार नाही तुम्हाला. जर ते नाही म्हणते, पण आता हे एका खाली एक येत होते. मगाशी ते आपलं ऍट वन टाइम क्वांटिटी वाढत होती ना तिथे, दोन हे करत होते. आता हे एका खाली एक येत. मर्ज होणार. एक मिनिट. हो, प्रिंटिंग मध्ये मर्ज करून देतो तुम्हाला. ओके, चालेल. पीओएस मध्ये तर डायरेक्ट होईलच. ओके, आता नेक्स्ट काय सांगू तुम्हाला. आता एक तर तुम्हाला ते बिल समजलं करायचं. नाही हे बघा, सेल बिलामध्ये जेवढी मारलेली असणार ते सेल बिलामध्ये इथे दिसणार बघा. ओके, त्याच्यानंतर पीओएस मारलेली बिल असेल तर पीओएस मध्ये दिसणार इथे तुम्हाला. ओके, टोटल सगळ्याचा सेल वगैरे इथे दिसतो बघा. पीओएस मध्ये किती मारलंय, काय मारलं सगळं. कुठे मॅडम? हे झिरो इथे, हा म्हणताय तो कॅश, तो इन ब्रॅकेट आहे, झिरो नाही येते. कस्टमरचं जर नाव असतं ना तिथे आलं असतं कस्टमरचं नाव. हो. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला सपोज इथे रिपोर्ट्स मध्ये आलात ना, इथे आउटस्टँडिंग आहे बघा. इथे ओके केलात की कोणाकोणाचे यायचे आहेत पैसे. तुमचे 241 रुपये बॅलन्स दिसतो बघा. आपण ती सेल मध्ये मारलंय बघा. ओके, इथे 131 आणि 100 अशी आपण सेल वाली असणार ती तुमची उधारीची बिल आणि पीएस मध्ये रेग्युलर वॉकिंग कस्टमर कॅश वाली. आता हे 241 रुपये त्याचा बॅलन्स आहे. इथे तुम्हाला आउटस्टँडिंग मध्ये बघू शकता महिन्याभरात, आठवड्यात कोणाकोणाचे बिल मारले, कोणाकोणाचे येणं आहे. ओके, ते कुठे बघणार सांगा. बघायचं असेल रिपोर्ट्स मध्ये यायचं, आउटस्टँडिंग दुसराच ऑप्शन आहे बघा, आणि इथे फक्त ओके म्हणायचं. आतापर्यंतचे सगळ्या डेट पर्यंत आता सगळ्यांची नावं येणार. असं पण नुत्याने 200 रुपये आपल्याला पे केले आज आणून, तर ते ऍड करण्यासाठी कुठे येणार आहे बघा, क्विक रिसीट ऑप्शन आहे बघा. क्विक रिसीटला क्लिक करायचे, एंटर मारायचं. इथे जीपे, कॅश कसे दिले ते घ्यायचे. सपोज तिने कॅश दिले तर कॅश घ्यायचं, एंटर मारायचं. इथे कस्टमरचं नाव सर्च करायचं. ओके, इथे एंटर मारायचं तर बॅलन्स दिसतो बघा, 241 रुपये आहेत. इथे 200 दिले तर 200 रुपये टाकायचे, पुरे दिले तर पुरे टाकायचे बस. आणि एंटर मारत सेव्ह करायचं. एंट्री सेव्ह झाली. ओके, बस असे रिसिव्ह करायचे कस्टमर कडनं पैसे. बघण्यासाठी तुम्ही रिपोर्ट्स लेजर मध्ये यायचं. लेजर मध्ये आलं, हे ऑटो रिफ्रेश क्लिक करून ठेवायचं बस. ओके, आता जर तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आणि एन प्रेस करायचं, एन यू, हे कस्टमर आले बघा. आता इथे क्रेडिट बॅलन्स झिरो दिसतोय बघा. एंटर मारा झालं तर पूर्ण त्याचं हिस्ट्री येणार. ओके, 2 बिलं होती, 241 रुपये टोटल बॅलन्स होता. परत आजच्या तारीखला त्यांनी कॅश मध्ये 241 दिलंय, त्याचा बॅलन्स झिरो राहिला. ओके, जर तुम्ही आता आउटस्टँडिंगला येऊन बघितलात, पुन्हा आउटस्टँडिंग तुमचं नील झालेलं असलं पाहिजे, क्लिअर झालं, कारण आपल्या सेटलमेंट पेमेंटची झालेली आहे. ओके, जे उधारीची बिल इथे तुम्हाला दिसणार, कोणाचे किती यायचे असतील ते, आणि परत तुम्ही क्विक रिसीट मधून त्याची सेटल करून टाकायचे. ओके मॅडम, मी आता लेजर मध्ये डिलीट करून टाकतो. हो, फोन करा एनी डेस्क टीम वर द्या कधी का असेल तर. बाकी आणि इझी आहे, खूप इझी आहे समजला. मला याचा एक व्हिडिओ फक्त शेअर. हो, हे जे आपण हे करतोय ना, रेकॉर्ड करतोय, आपला ट्रेनिंग देतो, त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी लगेच शेअर करतोय. रेकॉर्ड होतोय आमच्याकडे ऑन स्क्रीन. ओके, आता ते बिल सपोज तुम्हाला डिलीट करायचे असेल तर सेललाच जायचं इथे. ओके, इथून तुम्ही मागच्या दिवसाची, सपोज तुम्हाला आता उद्या मागच्या डेटचे बघा, इथे टू अँड फ्रॉम मध्ये डेट टाकायचं, ओके म्हणायचं की त्या दिवशी सगळी बिलं येणार. डबल क्लिक करायचं, इथे तुम्ही बघू पण शकता, मॉडिफाय करू शकता, परत ऍड करू शकता. किंवा इथे आता आलो ना, आता सेलचं बिल मारलेलं आहे सपोज एखाद्या कस्टमरचं, तर तुम्ही इथे आता आली बिल सगळे दिसतात बघा. डबल क्लिक करायचे फक्त, तेच बिल ओपन होणार बघा. ओके, परत मग तुम्ही सपोज डायरेक्ट इथे येऊन तुम्ही नवीन प्रोडक्ट पण ऍड करू शकता. कोणतं प्रोडक्ट पाहिजे तर मॅन्युअली ऍड पण करू शकता मॅडम. आणि अपडेट म्हणायचं की ते बिल पुन्हा नवीन ह्याने सेव्ह होणार. किंवा एखादा प्रोडक्ट नको असेल तर सिलेक्ट करून ह्याच्यावरनं तुम्ही कीबोर्डचं डिलीट बटन दाबून डिलीट करू शकता. आणि सपोज नको असेल तर डबल क्लिक करून इथेच वरती ऑप्शन येईल बघा, डिलीट नावाचा. डिलीट करून इथे युजर आयडी 1 टाकायचा, पासवर्ड ओके म्हणायचं, बस किती निघून जाईल. एस्केप करून बाहेर या. त्याच्यानंतर वरचं बिल आहे तर डबल क्लिक करा. एडिट कसं करायचं म्हणाला थोडं. एक मिनिट, टाकलं डबल क्लिक. सेलचे मी डिलीट करून टाकले सगळे. आता सेल मध्ये गेला तर सगळं आपलं एम्प्टी असलं पाहिजे. ओके,
आता पीओएस मध्ये या, पीओएस मध्ये मारले ते तुम्ही डिलीट करा. आपण असे डमी मारलेत ना. पीओएस मध्ये आला तर तिथे बिल दिसतंय बघा तुम्हाला. सपोज एडिट करायचं तर इकडे डावीकडे डबल क्लिक करायचे नावावर, कॅश आहे ना तिथे, हा डबल क्लिक करायचं, तेच बिल ओपन होणार तुमच्या समोर. बस तिथे आता त्याच्यात काय एडिट करायचंय तुम्हाला, प्रोडक्ट नवीन ऍड करायचा का डिलीट करायचं, मग तिथे यायचं बारकोड आणि हे आहे ना बारकोड आहे, हा बरोबर, इथे हे करा, स्कॅन करायचा किंवा एंटर म्हणतो मॅन्युअली सर्च पण ऍड करू शकता. सपोज प्रोडक्ट तुम्हाला, हो ते बघा आले, लिस्ट आली बघा समोर, डाऊन एरो मारून सिलेक्ट करायचा किंवा एरोने कोणताही, एंटर मारायचा, बस एंटर मारा द्या. क्वांटिटी तुम्ही 2-4 टाकू शकता पाहिजे तेवढे, बस एंटर मारू द्या मॅडम, बस ऍड झालं बघा. आता तुम्हाला सगळी, हा बरोबर, एकदा एस्केप मारायचे की ते विंडोज स्किप हाईड होणार, तुम्ही सगळं बिल बघू शकता बघा. आता सपोज ह्याच्यातला एखादा प्रोडक्ट नको असेल तर तो माऊसने सिलेक्ट करायचा आणि कीबोर्ड वरनं डिलीट बटन दाबायचं, ते तेवढी अमाऊंट लेस होणार आणि प्रोडक्ट पण निघून जाणार. सपोज एखादी, आता सपोज 2 नंबरचा प्रोडक्ट आहे, फक्त आपण इथे जाऊन त्याचा एकतर बारकोड स्कॅन करायचा, बरोबर, यस, हो, आणि जर डिलीट करायचं असेल तर फक्त त्याच्यावरती क्लिक करून सरळ डिलीट करायचं. यस. आता सपोज तुम्हाला ह्याच्यातला प्रोडक्ट एखादा सोबत दुसरा किंवा कोणत्याही प्रोडक्टची क्वांटिटी वाढवायची आहे, इन्क्रीज करायची आहे, 2 ऐवजी डायरेक्ट 10 किंवा 2, मग डबल क्लिक करायचे त्या प्रोडक्ट वर, बस एंटर मारत यायचं, हो एंटर मारायचं, इथे क्वांटिटी टाकायची, तर तेवढं एंटर मारत एंट्री मात्र कम्प्लीट करायची. आता तो हा येतेच बघा, काय सांगा, निगेटिव्ह स्टॉक ऑफ, म्हणजे तुमचा स्टॉक एवढाच अवेलेबल आहे आणि तुम्ही 4 सेल करताय, त्यामुळे तो अलाव करणार नाही तुम्हाला. ओके, ती पण इंडिया क्वांटिटी 2च टाका तिथे, किंवा 1 तरी टाका, कमी करा. हा, मग कारण निगेटिव्ह बिलिंग आपण ऑफ केलं ना, कारण काय होतं, कस्टमरला ते दिसतं बिलात, मग येस, त्याला डिस्काउंट वाटतं, ते बरोबर. त्यामुळे इथे तुमचं हे असेल, काय असेल, स्टॉक नसेल तर तुम्हाला बिलिंग अलाव करणार नाही. बस अपडेट बटनला क्लिक करायचं, मॉडिफाय करून झाल्यावर अपडेट बटनला क्लिक करायचं, आणि जेव्हा फ्रेश बिल सेव्ह करतो तेव्हा सेव्ह बटनला क्लिक करायचं. विचारणार परत रिप्रिंट करायचं की येस म्हणायचं, प्रिंटला म्हटलं की प्रिंट येणार तुमची. हो हो, बारकोडला मात्र तिथे तुम्हाला जावं लागणार. ओके मॅडम, बस क्लोज करून मागे या. जमल ना हो मॅडम, करूया. आपण ह्याच्यातनं काय केलं होतं मग, अशी आयटम मधनं आयटम्स, हो आधी प्रोडक्ट आपण ऍड केला, इथे ऍड केला, त्यानंतर बारकोड. पुन्हा एकदा ट्राय करून बघायचं आहे काय, एक नवीन प्रोडक्ट ऍड करा अगोदर, कोणते. साखर अर्धा किलो किती आहे तर सांग. 4 आहेत ना. किती विकतो आपण, 46 रुपयाला किलो. 23. ओके म्हणायचं, ओके का प्रोडक्ट आले बघा मॅडम. ओके, तुम्ही ओपनिंग स्टॉक वगैरे टाकला नाहीये का त्याला, हा ओके, एस्केप करून बाहेर या. आधी इन्व्हेंटरी या, आता आयटम्सला या पुन्हा. ओके, तिथे आता डबल क्लिक करा. आता एडिट करण्यासाठी काय करणार, डबल क्लिक. सेल रेट टाकलात ना, सेल रेटच्या एकदम शेवटचा, हा बरोबर, असू दे, ठीक आहे, म्हणजे लक्ष हे पण आलं ना मला. एंटर मारत या, मारा एंटर मारला तरी चालतं. ओके, बस एस्केप करून बाहेर या आता 2दा, करा एस्केप. आता या आयटम्सला, तिथे तुम्ही ऍड केलेल्या क्वांटिटी पण दिसते बघा, या आता बारकोडला, बरोबर. ओके म्हणायचं इथे,
ओके. तर तिथे प्रोडक्ट डावीकडे लिस्ट आली बघा. क्वांटिटी प्रमाणे तुमचं 4 क्वांटिटी ऑटोमॅटिक घेतलीच बघा. डबल क्लिक करून तुम्ही क्वांटिटी म्हणजे प्रिंटला किती पाहिजे लेबल ते कमी जास्त इथे करू शकता. एंटर मारून ओके म्हणायचं. सॉरी, प्रिंट म्हणायचं, प्रिंट. आणि प्रिव्ह्यूला क्लिक करा बस. आणि इथे प्रिंट बटनला क्लिक करा डावीकडे. हा, याच्या वेळेला तिथे प्रिंटला हो. जायला लागतं, नाहीतर त्याच्या वेळेला तिथे. बरोबर. बारकोडला इथे यावं लागेल फक्त तुम्हाला. हा, समजलं. ओके. आले वगैरे बारकोड. बारकोडचे हे सगळं तुमच्याकडेच मिळतं काय? हो, आमच्या इथे भेटतं मॅडम हा, राईट स्टिकर्स. राईट. मी तुमच्याकडनं घेऊन गेले ते. त्या हो. कुडाळच्या त्या ह्याच्या इथे ना, हो हो, हायवेला. हायवेला. हो हो. ओके मॅडम, हो याप्रमाणे तुम्ही सॉफ्टवेअर यूज करा. हो. आणि काय लागलं तर मी कळवते. हो, नक्की. आता नसते ना. पण डेट ऑटोमॅटिक ऑलरेडी सेव्ह असते डेट. हो हो, कॉम्प्युटर सिस्टम डेट प्रमाणे ऍक्टिव्हेट होतं ना. ना, इथेच तुम्हाला दिसणार. आपलं आपलंच ते 26 सॉफ्टवेअर कसं डॅशबोर्ड वगैरे पण इझी आहे, दिसायला पण तुम्हाला सुटसुटीत आहे. इथे क्लोज विथ बॅकअप म्हणायचं मॅडम. येस, बॅकअप घेऊन ओके येणार तुम्हाला. ओके म्हणायचं. ओके. आणि इथे क्लोज म्हणायचं, वरतीच आहे बघा समोर. येस, सॉफ्टवेअर क्लोज झालं. युजर आयडी पासवर्ड 11च आहे. ह्याला फक्त तेवढा खाली घेऊयात. हा, त्याला ड्रॅग करून टाका ना तिथे. माऊसने ड्रॅग करा, नाही डबल क्लिक करा, नाही एक. आता ठीक आहे, करा कंटिन्यू. चालू झालं. 11 युजर आयडी. ओके, एकदम सोपं आहे. हो. राईट क्लिक करा, बाजूला कुठेतरी राईट क्लिक करा. हा, तिथे राईट क्लिक करा. व्ह्यू मध्ये जा. व्ह्यू, ते ऑटो ऑरेंज आहे ना, ते काढून टाका. ऑटो ऑरेंज आयकॉन, हा क्लिक करा त्याच्या. आता पाहिजे तिथे सिलेक्ट करून ठेवा. आता डबल क्लिक करू नका, हे करून ठेवा, ड्रॅग करून ठेवा. अशा प्रकारे तुमचं सुपर मार्केट आता प्रॉपर कॉम्प्युटर झालेलं आहे. ओके, तुम्ही सुपर मार्केटचं सगळं प्रोडक्ट लिस्ट सगळं ऍड करा. सगळं डिलीट केलं होतं आणि मी स्वतः सगळं हे अच्छा भरले. अच्छा. आणि मी इथनं पुण्याला गेल्यानंतर इथे अच्छा ना, हे आता कसं, हे सॉफ्टवेअर एकदम इझी आहे. तुमचा स्टाफ पण हे आता इझिली तुम्ही जरी ऑप्शन मध्ये तुमचा स्टाफ इझिली मेंटेन करेल. तो स्टाफ होता ना, हा, तो हा. एक पुढे 10-12